पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला बेड्या, शिरूरच्या गुनाड गावातून आवळल्या मुसक्या, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार, पुणे पोलीस आयुक्तांची ग्वाही. आरोपी दत्ता गाडेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याची शक्यता, सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांचा शिवाजीनगर कोर्टात अर्ज. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. जवळपास 500 गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली, मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा सत्कार करणार, पोलीस आयुक्तांची माहिती. महिलांच्या सुरक्षिततेबाबत काल परवा पुन्हा आढावा घेतला. निर्जन स्थळाचं सेफ्टी ऑडिट सुरू आहे. डार्क स्पॉटच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वाढवणार, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. शक्ती कायदा कधी अंमलात आणणार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल. तर सरकारने शक्ती विधेयक मागे घेऊ नये, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं आवाहन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, मातोश्रीवर आज आमदारांची बैठक. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासह संघटना मजबूत करण्यावर उद्धव ठाकरेंचा भर. दापोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचे 8 नगरसेवक धनुष्यबाण हाती घेणार. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. जरांगेंकडून सर्वात ताकदवान हत्याराचा खेळ खंडोबा, बेकायदा मागण्या करून सरकारला वेठीस धरण्याचं काम. लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका, बांटिया समितीच्या शिफारशी लागू केल्यास आंदोलन करण्याचाही इशारा. प्रशांत कोरटकरला आज अटक होण्याची शक्यता, मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे लपल्याची सूत्रांची गोपनीय माहिती. कोरटकरला अटक न झाल्यास मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी चौथा आरोपी गजाड. 122 कोटी रुपयांच्या अपहारातील 115 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलमला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.